SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। शेळगी भागातून वाहणारी आदिला ही नदी आहे की नाला, हा प्रश्न जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत अनुत्तरित राहिला। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदिला ही नदी आहे की नाला हे स्पष्ट करू शकत नाही अशी भूमिका मांडल्याचे बैठकीला उपस्थित असलेले आमदारांचे प्रतिनिधी आणि शहरातील बिल्डरांच्या प्रतिनिधींनी सांगितले। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मुंबईत सोलापूर शहरातील आदिला नदीच्या विषयावर बैठक घेतली। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, भाजपचे किरण पवार, बांधकाम व्यावसायिक तुकाराम गायकवाड, योगी काटकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। शहरात मागील वर्षी मुसळधार पाऊस झाला। आदिलाचे पात्र भरून वाहिल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले। महापालिकेने शेळगी, बाळे आणि देगाव परिसरातून वाहणाऱ्या आदिलाच्या पात्राशेजारील बांधकाम परवाने रोखून ठेवले आहेत। जलसंपदा विभागाने आदिला नदीचे रेखांकन निश्चित करावे आणि अहवाल सादर करावा असे पत्र महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी 1 वर्षापूर्वी दिले आहे। या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली, मात्र या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही।